मित्रांनो नमस्कार. आपण आहोत ES नॅपकिन बुके हाऊसमध्ये आणि आपण बघतोय डायरेक्टर मानसी गोरखनाथ पोळ जी यशस्वी तरुण उद्योजिका म्हणून नावारूपाला आली आहे. मित्रांनो थोडी मी पाठीमागे जाऊन थोडं सांगू इच्छितो की हा नॅपकिन बुके कामोठेमध्ये चालू कसा झाला. 2004 साली मानसीचा जन्म झाला आणि तिच्या पप्पांनी गोरखनाथ पोळ यांनी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी जो स्लोगन घेऊन LIC चालली आहे, तो एक बोलतो ना की मनावरती बिंबला तो एक स्लोगन. आणि मानसीसाठी तिच्या जन्माच्या वेळेस पॉलिसी काढली. त्या पॉलिसीचा नंबर आहे 8812800786. 1357 रुपयाची पॉलिसी होती. आणि मानसी ज्यावेळेस ह्या बिझनेसमध्ये उतरली ही मॅच्युरिटी घेऊनच उतरली. त्या LICच्या मॅच्युरिटीमधून तिने हा नवीन येस नॅपकिन बुके जो ब्रँड आहे बुके चालू केला. आणि आज खरोखर ती थोडी जास्त आनंदी का दिसते कारण आज आपल्या येस नॅपकिन बुके हाऊसमध्ये साक्षात असिस्टंट डायरेक्टर सर नितीन असिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर नितीन चेडगे सर आलेत. खास करून मानसीला शुभेच्छा देण्यासाठी. सोबत आहेत नंदकिशोर मोहोड सर, सिनियर ब्रांच मॅनेजर आहेत. सर, जसं मी म्हटलं की मानसीने हा जो बिझनेस चालू केला येस नॅपकिन बुके, सर्वात मला ऐकायला आवडेल की येस नॅपकिन बुकेची तुम्हाला संकल्पना कशी वाटली आणि आज तुम्ही LICमधून होता आणि मानसींनी जी सुरुवात केली ती LICच्या पैशातून केली. सर, तुम्ही याच्याकडे कसं बघता सर? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे की नॅपकिन बुके हा कन्सेप्ट घेऊन आम्ही थोडी एन्क्वायरी करत होतो आणि गुगल सर्च केलं तर सगळ्यात पहिले येस नॅपकिनचं आम्हाला नाव दिसलं आणि ते सर्च केलं आणि सहज तिथे मानसीचा नंबर दिसला म्हणून फोन लावला. आणि त्या फोनवर तिच्याशी बोलताना पहिल्यांदाच काहीतरी जाणवलं की ही काहीतरी मुलगी वेगळी आहे. परंतु तेव्हा वाटलं की ही एखादी मॅच्युअर्ड किंवा अशी एखादी मुलगी असेल. आणि तिला आम्ही बोलवलं सॅम्पल घेऊन. ते व्यक्ती आले आणि त्याच्यातून जाणवलं आणि तिच्याशी बोलल्यानंतर हे जाणवलं की ती फक्त 20 वर्षाची आहे असं तिने सांगितलं. आणि तिच्या गुगलच्या त्या फ्रेमवर पण आम्ही बघितलं आणि आज इथे येण्याचा पण योग आला कारण तिचा तो कन्सेप्ट, तिचे ते बुकेज हे सगळे आम्हाला आवडले. आणि मी नाव घेऊ इच्छितो आमच्या DM इंचार्ज नीता मॅडम LICच्या मुंबई डिव्हिजन 4च्या. तर त्यांची क्रिएटिव्हिटी म्हणा की त्यांनी हे सगळं सर्च केलं आणि हिला आम्ही बोलवलं आणि ते बुके सगळे बघितले. आणि ही या भागात कामोठ्याला राहत असल्यामुळे मी ठरवलं की आज आपण स्वतः पण इथे भेट द्यायची. आणि इथे आल्यावर जेव्हा खरोखर तिला बघितलं आणि हे सगळं तिचं यश बघितलं तर खूप आनंद झाला की 20व्या वर्षी जे शाळा कॉलेजमध्ये शिकण्याचं मुलींचं वय असतं त्या वयात माणसे एक एंटरप्रेन्योर झाली आणि उद्योजिका म्हणून ती प्रगती रूपाला आज तिने यश संपादन केलं. आणि निश्चितपणे खूप आनंद झाला हे ऐकून तुमच्याकडून की तिने हा जो बिझनेस सुरू केला तो तिच्या वडिलांनी म्हणजे तुम्ही तिच्या जन्माच्या वेळेस काढलेला आहे एका छोट्याशा पॉलिसीच्या मॅच्युरिटीमुळे. तिच्या जन्माच्या वेळेस तुम्ही 18 सांगितलं की 1800 रुपये तुमचा पगार होता आणि त्यातनं 1357 रुपयाचं प्रीमियम तुम्ही भरायला लागला, तिच्यासाठी बचत करायला लागला आणि तिचं तिने सार्थक केलं. आणि त्या मॅच्युरिटीचं प्रीमियमचं इन्व्हेस्टमेंट करून आज हा बिझनेस तिने एवढा प्रथित यशपणाने एवढा नावारूपाला आणलेला आहे. तर ही खरोखर खूप अभिनंदनाची गोष्ट आहे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की LICचा एक भाग म्हणून LIC सामान्यपणे लोकांसाठी काय काय करू शकते, त्यांच्या जीवनात कसं नवीन काहीतरी करण्याची उमेद जागवू शकते. तर अतिशय आनंद आहे आणि मला खात्री आहे की मानसी तिच्या व्यवसायात खूप उत्तुंग भरारी घेईल आणि खूप पुढे जाईल कारण तिची जिद्द, तिचं विलक्षण चातुर्य आणि तिची सिन्सिअरिटी आणि तिच्या मागे असणारा तुमचा आशीर्वाद आणि आमच्या असंख्य LICचे आणि आमच्यासारख्या असंख्य लोकांचे तिच्या मागे असणारे तिच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्याच्यामुळे ती खूप पुढे जाईल ही आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. फारच सुंदरसा सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान असं हमारा असं म्हणतो आपण. फक्त हे हिंदुस्थानातच घडू शकतं. आपण परदेशी वारी जर केली असेल तर आपल्या लक्षात येतं की शेजारी कोण राहतं माहिती नाही. पण इथे हिंदुस्थान एक असं राष्ट्र आहे जिथे तुम्ही चांगलं काही जर लोकांच्या समोर मांडलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचायला वेळ जात नाही. आणि जसं मी म्हटलं की LICचा हात तिच्यासोबत होता आणि आजही आहे. त्यामुळे ती अशी बोलतो ना यशाची उत्तुंग शिखरं गाठताना तिला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की निश्चितपणे तिने जे सॅटिस्फॅक्शन दिलं आणि यानं एक स्लोगन
पण आहे एस नॅपकिनचा की आता आनंद मिळवा समारंभाच्या नंतर आहे. तो आनंद समारंभाच्या नंतर निश्चितपणे ती ग्राहकाला द्यायचा प्रयत्न करते. आपल्यासोबत नंदकिशोर सर आहेत. सरांनी फार सुंदर पद्धतीने मानसीला एक मोटिवेटर म्हणून त्याच्यासमोर आज एक वेगळी बोलतो ना LICची म्हणून एक शाबासकीची थाप मिळाली. सर आपण कशी शाबासकी द्याल मानसीला? सर्वप्रथम मानसीचं आणि तुमचं अभिनंदन. मला याबद्दल काही आयडिया नव्हती. आज सकाळीच आमचे मित्र मला सांगितलं की आज आपल्याला व्हिजिट करायची आहे, येस नॅपकिन बुकेला भेट द्यायची आहे. तर मी त्याला लगेच होकार दिला आणि आज आल्यानंतर इथं असं जाणवलं की खूप हा जो तुमचा उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही राबवत आहे. छान तुमची क्रिएटिव्हिटी इथं दिसायला मिळाली. छान प्रकारे तुम्ही हे जे करताय उपक्रम याबद्दल तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. एक 20 वर्षाची मानसी, एक तरुण तरफदार नेतृत्व उद्योजिका समोर येणार याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव खूप मोठं होईल आणि तुम्ही खूप खूप यशस्वी व्हाल. ऑल द बेस्ट टू यू आणि युअर. थँक्यू सर. थँक्यू.